नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण तूळ राशीच्या शुक्राच्या प्रेमामधून बाहेर पडूया। ती प्रेमाची रास आहे, प्रणयाची रास आहे ना शुक्राची, त्याच्यामुळे ती प्रेमळ रास आहे, भिन्नलिंगी आकर्षणाची। आता याच्या पुढे जायचं आहे आपल्याला। तूळ रास ही आपण असं बघितलं की अनुदित गोलार्धाला तिने उदित गोलार्धाशी जोडलं। आता आपण गेलोय उदित गोलार्धात आणि त्याच्यातली वृश्चिक रास आपण बघणार आहोत। या वृश्चिक राशीबद्दल ना खूप प्रवाद आहेत। एक तर ही अष्टम स्थानातली रास आहे, मृत्यू आणि रिबर्थ असं या स्थानाचं नाव आहे, त्यामुळे जरा भीतीदायक आहे। दुसरं, या राशीतली माणसं लोक असं म्हणतात, काय आतल्या गाठीचा आहे हा माणूस, कळतच नाही कसा आहे। थोडंफार खरं आहे, वृश्चिक रास कशी आहे हे पटकन कळत नाही आणि त्याच्यामुळे त्याला एक गूढतेचं वलय आहे। अर्थात गूढ ज्ञानाची स्थिराशी आहे अष्टमातली असल्यामुळे। आणि म्हणून या राशीचे आपण प्रायमरी कॅरेक्टरिस्टिक्स बघितले तर अष्टमस्थान, स्थिर राशी, जलतत्व, समराशी असल्यामुळे स्त्री राशी आणि या राशीला प्लुटोची रास म्हणतात। का म्हणतात असं, तर आपण थोडं पास्टमध्ये जाऊया, 7000 वर्षापूर्वी जाऊया। जरा थोडा फ्लॅशबॅक बघा। 7000 वर्षापूर्वी जेव्हा ॲस्ट्रॉलॉजी लिहिली गेली ना, तेव्हा ब्राह्मण्य ज्यांच्यामध्ये होतं असे ब्राह्मण वर्णाचे लोक हे यज्ञ याग करायचे, पुण्याह वाचन ठेवायचे। आपल्याकडे बघा लग्नाच्या आधी जे पुण्याह वाचन असतं तेव्हा असं सुपामध्ये तांदूळ बिंदूळ गहू वगैरे ठेवतात, चौरंगावर मांडतात, देवता मांडतात, सगळ्या देवता मांडतात सुपारीच्या। त्याच्यामध्ये सगळ्यात शेवट असते आपल्याकडे लग्नाचं जेव्हा देवक ठेवलं की मग ते सगळं गुरुजी आपल्याला सगळं विशद करतात आणि लग्न 2 दिवसावर असतं, त्याच्यामुळे घाईची सगळी कामं झालेली असतात आणि बायका मिरवण्याच्या तोऱ्यामध्ये असतात आणि पुरुष ते सगळं गप ऐकत असतात, कारण त्यांना करण्यासारखं कधीच घरातलं काही काम नसतं। त्याच्यामुळे सुपाऱ्या असतात ना ज्या ग्रहांच्या, त्याच्यामध्ये आपण असं ऐकतो की प्रजापती, वरुण, यमधर्म, हे कोण आहेत देव, हे नावं तर कधी ऐकली नाही। प्रजापती म्हणजे हर्षल, वरुण म्हणजे नेपच्यून आणि यमधर्म म्हणजे प्लुटो। इतक्या 7000 वर्षापूर्वी आपल्याला हे सगळे माहीत होते, पण परकीय आक्रमणामुळे मूठभर लोकांच्या हातात ज्ञान राहिल्यामुळे सामान्य माणसापर्यंत हे पोचलं नाही। म्हणून हर्षलाचा शोध 1846 साली हर्षल नावाच्या माणसाने लावला, असं तद्दन खोटं आपल्याला माहिती आहे। ते खोटं आहे, हर्षलाचा शोध बीद नाही लागला आहे, आपल्याकडे तो आधीच माहीत आहे, तो अंतराळात आहे, आपल्या ऋषीमुनींनी पृथ्वीवर बसून शोधलेला आहे। त्यामुळे आपण ग्रेट आहोत, यात वादच नाही। आता पुढे जाऊया। हा जो प्लुटो आहे ना, ज्याला यमधर्म म्हटलं आहे, असं का म्हटलं आहे, तर कुठल्याही गोष्ट जी पंचमहाभूतापासून बनली आहे सृष्टीमधली, तिला उत्पत्ती, स्थिती आणि लय या 3 अवस्था आहेतच। उत्पत्ती करणारा ब्रह्म, स्थिती जपणारा विष्णू आणि लय म्हणजे संपवणारा याला म्हणतात शिव। म्हणून माणसाचं आयुष्य सुरू होतं ब्रह्मदेवाचा प्राण घेऊन, आत्म्याच्या रूपाने त्याला प्राण मिळतो, नंतर त्या स्थितीमध्ये विष्णू त्याला जगवतो आणि मग मरणाची वेळ येते, त्यावेळेला शंकर हा मरणाचा देव आहे। हा मृत्यू म्हणजे जीवनाचं, जगण्याचं ट्रान्सफॉर्मेशन, मृत्यूमधून रिबर्थ म्हणजे पुनर्जन्माकडे करणं, हा प्लुटो आहे। प्लुटो म्हणजे यमधर्म म्हणजे शिव म्हणजे वृश्चिक रास, वृश्चिक राशीचा स्वामी प्लुटो असं समजलं जातं। आधुनिक ॲस्ट्रॉलॉजीमध्ये प्लुटोला स्थान नाही आहे, कारण त्याला ड्वार्फ प्लॅनेट म्हणजे अतिशय सूक्ष्म ग्रह असं म्हणतात। आणि तसं पाहिलं तर हर्षल, नेपच्यून, प्लुटो हे सूर्याभोवती फिरतात म्हणून सूर्यमालेतले आहेत, पण ते प्रत्यक्षात इतके लांब आहेत, त्यांना आउटर प्लॅनेट्स म्हणतात। हर्षल एका राशीत 7 वर्ष असतो, नेपच्यून एका राशीमध्ये 14 वर्ष असतो आणि प्लुटो एका राशीमध्ये 28 वर्ष असतो। म्हणजे आपण ढोबळ मनाने एक मजा म्हणून बघितलं ना, तर प्लुटो बदलल्या बदलल्या ज्याचा जन्म झाला ना, त्या माणसाचं 30मध्ये तो दुसऱ्यांदा बदलतो
आणि 60मध्ये तिसऱ्यांदा बदलतो. चौथ्यांदा बदलताना प्लुटोला बघतोच असं कुठे आहे? कारण 84व्या वर्षी येणार आहे तिसऱ्या राशीत प्लुटो. इतका लांब आहे तो. त्याच्यामुळे त्याला ड्वार्फ प्लॅनेट आणि फारसा नगण्य आपल्या ॲस्ट्रॉलॉजीमध्ये असं मॉडर्न ॲस्ट्रॉलॉजीप्रमाणे म्हणलं जातं. पण वृश्चिक राशीचं स्थान हे मृत्यू आणि पुनर्जन्माचं स्थान आहे. म्हणून प्लुटो हा त्याचा स्वामी समजला जातो. उत्पत्ती, स्थिती आणि लय. कामवासना म्हणजे मंगळ, अष्टमस्थान म्हणजे मृत्यू आणि निषिद्ध धन म्हणजेही अष्टमस्थान. त्यामुळे अष्टमस्थानाचा 3 प्रकारे आपण अभ्यास करतो. हे कामवासनेचं स्थान आहे जिथे प्रत्यक्ष गर्भधारणेच्या कृतीची गोष्ट घडते. हे मृत्यूचं स्थान आहे कारण हे ट्रान्सफॉर्मेशन आहे. जन्माचं मृत्यूमध्ये ट्रान्सफॉर्मेशनचं हे स्थान आहे. आणि शिवाय हे धनस्थानाच्या समोरचं त्याला निषिद्ध धन असंही म्हणतात. म्हणजे जे तुम्हाला अचानक विंडफॉल मिळतं कुणाच्या तरी मृत्यूपत्रामधून, विम्यामधून, लॉटरीच्या तिकिटातून अचानक. कारण अष्टमस्थान हे अचानक घडणाऱ्या गोष्टी आहेत. एखादा माणूस मानसिक दुर्बल असेल तर त्याची डिफेन्सची पद्धत ही कशी असते हे इथे का सांगते? तर ही मंगळाची रास आहे. वृश्चिक रास जी आपण शिकतोय ही मंगळ हा डिफेन्सचा कारक आहे. पण अष्टमस्थानातली वृश्चिक रास जी आहे ना, तर इथे जर चंद्र असेल तर हा चंद्र भावनेचा कारक आहे. पण अष्टमस्थानात भावना दिसत नाही. ती जमिनीखालच्या गोष्टींची रास आहे. म्हणून भावना न दिसणारी रास, म्हणून तिला वृश्चिकेला चंद्राची नीचीची रास म्हणतात. प्रत्यक्षात वाईट परिणाम देत नाही. उलट ही जलतत्वाची रास आहे. चंद्र जलतत्वाचाच ग्रह आहे. मग इथे जेव्हा एखादा माणसाचा चंद्र बलवान नसेल, दुर्बल असेल तो मानसिकतेमध्ये, पण वृश्चिक राशीत आहे त्यामुळे डिफेन्स खुमखुमी तर आहे कारण मंगळाची रास आहे, लढवय्या रास आहे. मग हा डिफेन्सचं करणारा जो याची जी पद्धत आहे ही कशी असते? परस्पर काटा काढण्याची. म्हणजे त्याचा एखादा शत्रू असेल आणि त्या व्यक्तीचा एखादा शत्रू असेल तर त्याच्याशी हा मैत्री करतो. जसं शकुनी मामाने केलं. शकुनी मामाला त्याच्या बहिणीचा नवरा हा शत्रू वाटत होता कारण भीष्माचार्यांनी फसवलंय आपल्या बहिणीला असं त्याचं मत होतं. आणि मग या शत्रूचा म्हणजे खरं तर त्याला धृतराष्ट्राचा काटा काढायचा होता. पण त्यांनी काय केलं? मैत्री केली. आणि मैत्री केली कुणाशी? तर शत्रूंशी. कौरवांच्याही शत्रूंशी त्यांनी मैत्री केली आणि त्यांना मित्र करून घेतलं आणि मग काटा काढला. तर असं करणारा माणूस हा परस्पर काटा काढणारा असतो. पण हा चंद्र जर बलवान असेल तर मंगळ हा फोकस्ड ग्रहाची ही राशी आहे आणि मंगळ हा मस्क्युलिन ग्रह आहे. त्याच्यामुळे वृश्चिक राशीच्या माणसांची कितीही कष्ट करण्याची कपॅसिटी असते. ते पळून जाणारे नाहीत किंवा कष्टाला घाबरणारे नाहीत. आणि त्या कष्टामधून ज्या गोष्टी त्यांना शोधायच्या आहेत त्या सहज सोप्या नसतात कारण त्या पृथ्वी तलावरच्या नसतातच, त्या गूढ ज्ञानाच्या असतात. म्हणून यांच्यासाठी कष्ट करणाऱ्यांच्यासाठी हा बलवान चंद्र असेल तर हा भावनेनी काम करतो. फक्त एक असतं की या वृश्चिक राशीच्या लोकांना त्यांची भावना दुसऱ्यांना दिसली तर त्यांना ऑकवर्ड होतं म्हणून त्यांना ते आवडत नाही. कारण मी भावनात्मक आहे हे दुसऱ्याला सांगणं त्यांना कमीपणाचं वाटतं. कारण मंगळाची रास आहे. मंगळ कमीपणा घेतो का? मंगळ अश्रूला घाबरतो का? मंगळ म्हणजे राग आहे आणि प्रतिकार आहे. त्यामुळे त्यांना ते आवडत नाही. अगदी जवळच्या माणसांमध्ये मात्र भावना व्यक्त करण्यासाठी ते अधीर आणि मोहात पडणारे असतात. अगदी जवळची व्यक्ती म्हणजे जोडीदार. जोडीदार अशा बाबतीत भावना व्यक्त करताना ते अधीर असतात आणि मोहात पडतात. कारण हे निषिद्ध धनाचं आणि वेगळ्याच गोष्टी दाखवणारं आणि मुळातच हे अनुदित गोलार्धातून उदित गोलार्धात गेलेली ही राशी आहे. आणि ह्या राशीतले सगळे ग्रह वृषभ राशीकडे बघतात. वृषभ रास शुक्राची आहे, भावनिक आहे, चंद्राची उच्चीची रास आहे, धनस्थानातली आयची रास आहे आणि प्रचंड भावनात्मकतेमध्ये पॉझेसिव्ह असणारी रास आहे. त्यामुळे ही वृश्चिक राशीमध्ये हा पॉझेसिव्हपणा असतो, अधीरपणा असतो आणि अष्टमातली रास आहे. त्यामुळे असं एक
जनरलच स्टेटमेंट आहे पुस्तकांमध्ये की वृश्चिक रास ही जास्त कामवासना असणारी रास आहे. दुसरी गोष्ट, वृश्चिक रास ही मंगळाची रास आहे, त्याच्यामुळे शार्पनेस आहे त्यांच्यामध्ये. यांचे अवयव पण शार्प असतात, दुसऱ्याला टोचणारे असतात, कारण यांच्यामध्ये असणारा अधीरपणा हा ॲग्रेसिव्ह असतो, पण भावनात्मक असतो, कारण जलतत्वाची रास आहे. याचं चिन्ह आहे विंचू. असं का चिन्ह आहे याचं? तर विंचू हा जो प्राणी आहे हा उभयचर आहे, पण हा ओलसर जागी राहतो आणि उजेडात नसतो. विंचू अंधारात राहतो. अष्टमस्थाने अंधाराचं, जमिनीखालचं आणि जलतत्वाची रास असल्यामुळे ओलसर, म्हणून विंचू त्याचं चिन्ह आहे. आता भीती वाटण्यासारखं काही नाही, हे पटलं ना. आता जेव्हा ही रास धनस्थानाकडे बघते तेव्हा जिभेवर विंचू असतो. ज्येष्ठा नक्षत्र जे आहे वृश्चिक राशीतलं, आपण पुढे येतोय, या नक्षत्राचं अवयव आहे जीभ. आणि वृश्चिक राशीत ज्येष्ठा नक्षत्र धनस्थानात असेल तर जिभेवर विंचू आहे ना. मग आणि त्यात मंगळ असेल तिथे, मग जिभेवर विंचू आणि हत्यार. असा माणूस हिटलरसारखा नाही वागला तरच नवल. खरे आणि तीव्र अनुभव यांचं यांना आकलन होतं, त्याला मान्यता देतात, कारण यांना नाटक पसंत नाही. का नाही? नाटकाचा कारक कोण? बुध आणि शुक्र. मंगळाची रास आहे, मंगळाचे दोन्ही कट्टर शत्रू आहेत, त्यामुळे यांना नाटक पसंत नाही. जे काही आहे ते स्ट्रेट फॉरवर्ड, समोर, डायरेक्ट. आणि त्याच्यामुळे खरं आणि तीव्र अनुभव याचं त्यांना आकलन लगेच होतं आणि स्वतःची जागृती ते करतात. ट्रान्सफॉर्मेशनची ही रास असल्यामुळे प्रत्येक नक्षत्रामध्ये ट्रान्सफॉर्मेशन हा मुख्य हेतू दिसतो. आपल्या ध्येयावर हे फोकस्ड असतात, कारण हा मंगळ आहे. याचं दुसरं चिन्ह आहे कमळ, म्हणजे जे चिखलात येऊन सुद्धा निर्मळ असतं, अलूफ असतं. हे लोक कुठल्याही वातावरणात स्वतःचा सात्विकपणा राखून ठेवतात, कारण मंगळ हा लढवय्या ग्रह आहे, पण तो खोटा नाही आहे, त्याला खोटेपणा खपत नाही. आणि तो रवी, चंद्र, गुरु यांचा मित्र आहे. त्याच्यामुळे जलतत्वाची रास दुसरी कर्क ही माणसं भावनेत वाहून जातात. ही जलतत्वाची रास वृश्चिक ही खोल भावनेची आहे आणि स्वतःचा सात्विकपणा राखून ठेवणारी आहे. आपण ह्या राशीमधली आता मुख्य ओळख पाहायची तर नक्षत्रांपासून पाहिली पाहिजे. आपण जी तूळ राशी शिकलो, या तूळ राशीमध्ये तिचा शेवट झाला विशाखा नक्षत्राच्या 1, 2, 3 तिसऱ्या चरणाला. वृश्चिक राशी प्रामाणिक आणि भावनिक आहे. इथे येतं विशाखाचा चतुर्थ चरण. म्हणजे कशी ओळख आहे? तर मंगळाची रास वृश्चिक रास, विशाखा नक्षत्र गुरुच आहे म्हणून गुरुची नक्षत्र, आणि चौथं चरण हे कर्क राशीचा चंद्र आहे. विशाखा 4, विशाखा 2 आणि विशाखा 4 ही गुरुच्या नक्षत्राचा दुसरा आणि चौथा चरण. याला पुष्कर नवमांश म्हणतात, म्हणजे हे पालन पोषण करणारे पवित्र नवमांश आहेत. इथे अग्नितत्वाची रास आहे, मंगळाची आहे. जलतत्वाचं मंगळ आणि जलतत्वाची रास असल्यामुळे मंगळ आणि जल म्हणजे अग्नी आणि जल आणि स्थिर रास यांच्यामध्ये काहीतरी समतोल राखलाय. तो ट्रान्सफॉर्मेशनमुळे राखलेला आहे. माणसाच्या मनाच्या गाभ्यापर्यंत थेट जाऊन भिडणारा हा मंगळ आहे. त्यामुळे याचा चंद्राशी संबंध आहे. आता तिथे नीचीचा म्हणतात ते मी कसं बरोबर नाही हे सांगितलं, त्याला नीच काही नाही आहे, पण चंद्राशी संबंधित ही रास आहेच. अनेक नाटकीय चढ उतार यांच्या आयुष्यात होतात. यांचं आयुष्य सरळ आखलेल्या मार्गाने कधीही जात नाही, कारण हे मुळातच ट्रान्सफॉर्मेशनचं स्थान आहे यांच्या राशीचं. त्यामुळे भावनेतले खरे आणि तीव्र अनुभव यांना येतात. त्यामुळे यांची स्वतःची त्या प्रसंगासाठी मानसिक तयारी आणि त्यातून स्वतःची जागृती दिसते. ट्रान्सफॉर्मेशन. त्यामुळे वृश्चिक राशीच्या मंगळाच्या राशीतला जो चंद्र आहे याच्या आयुष्यामध्ये अचानक भावनिक बदल घडणाऱ्या घटना घडतात आणि त्या घडलेल्या असल्यामुळे त्याला तोंड दिलेलं आहे. कारण वृश्चिक रास डिफेन्सची रास आहे, त्याला समर्थपणे तोंड दिलेलं आहे आणि त्यामुळे त्यातून त्यांची स्वतःची जागृती झालेली असते. ज्यांची वृश्चिक रास विशाखा 4 आहे त्यांना हे मनोमन पटलं असेल की त्यांची स्वतःची मानसिक जागृती भावनिक गोष्टींमध्ये अचानक धक्के बसल्यामुळे झालेली असते. हे अष्टम स्थान आहे, तिथे हिडन नॉलेज आहे.
या लोकांना नाती पूर्णपणे भावनिक हवीत, समर्पित हवीत, नाहीतर नसली तरी चालतील, कारण स्ट्रेट फॉरवर्ड लोक आहेत. यांना असं मधलंच काहीतरी नको असतं, खोटेपणा तर अजिबात नको असतो. आणि नातेसंबंध इथं आहेत याचं कारण ही जलतत्वाची रास आहे. जलतत्वाची रास असल्यामुळे आणि चंद्राशी संबंधित असल्यामुळे भावनिक रास आहे. आणि म्हणून यांना भावनेसाठी कायम भावनिकता पूर्ण समर्पित लागते. जोडीदाराकडून समर्पणाची भावना असेल तर यांचं आयुष्य अतिशय सुंदर असतं. भागीदारासाठी कायम हे संरक्षण देणारे असतात, कारण ही मंगळाची रास आहे. इंट्युशन पॉवर खूप चांगली आहे, कारण जलतत्वाची रास आहे. जलामध्ये ॲब्सॉर्प्शन खूप चांगलं आहे, म्हणून त्याला इंट्युशन खूप चांगली आहे असं म्हणतात. जल हे जे आहे म्हणजे हे नैसर्गिक गोष्ट आहे, आपण निर्माण नाही करू शकत पाणी. जल हे निसर्गाचा आविष्कार आहे आणि जलामध्ये असणारं ॲब्सॉर्प्शन हे सर्व शुद्धता वाहून नेतं. एक फार सुंदर प्रसंग माझ्या आयुष्यात घडलेला तुम्हाला सांगते. जेव्हा मी पुण्यात राहते, तर पुण्यामध्ये सवाई गंधर्व महोत्सव आज गेली अनेक दशकं शतकं होतोय. जेव्हा रमणबाग शाळेमध्ये व्हायचा तेव्हाची ही गोष्ट आहे. म्हणजे माझ्या आईचं घर रमणबाग शाळेची जी भिंत त्याच्या पलीकडच्या बाजूला माझ्या आईच्या घराचं स्वयंपाकघर, आणि आमच्या घराच्या म्हणजे स्वयंपाकघराच्या शेजारी विहीर होते, अजूनही आहे. मी राहते कोथरूडमध्ये, माझ्या घराच्या स्वयंपाकघराच्या खाली पण विहीर आहे. अर्थात आमच्या दोन्ही कोथरूड आणि पुणे याच्यामध्ये नदी वाहते. तर जेव्हा चालू होता सवाई गंधर्व महोत्सव आणि ओम नमो भगवते वासुदेवाय असं अप्रतिम भजन पंडित जसराज गायचे, तेव्हा तेच भजन गात होते. स्वर्गीय आवाज त्या व्यक्तीचा होता आणि अप्रतिम नॉलेज होतं गाण्यातलं, संगीताचं, म्हणजे शास्त्रीय संगीताचं नॉलेज आहे. मी माझ्या घरामध्ये रात्री 1:30 वाजता, तेव्हा रात्री व्हायचे हे प्रोग्राम, रात्री 1:30 वाजता मी माझ्या घराच्या स्वयंपाकघरामध्ये पाणी प्यायला आले. 1:30 वाजता प्रचंड शांतता होती. आता ह्या गोष्टीला 30 वर्षापेक्षा जास्त वर्ष झाली आहेत आणि गावामध्ये, त्यामुळे गर्दी, वाहनं हे काय फार नसायचं तेव्हा. त्यामुळे अतिशय नीरव शांतता होती आणि मला खूप लांबून हे संपूर्ण भजन जसराजांच्या आवाजातलं मला ऐकू आलं. मी शांतपणे तिथे उभं राहून ऐकलं. मला माहीत होतं की सवाई गंधर्व महोत्सव चालू आहे, माझ्या आईच्या घरात ऐकू यायचं, तर मी जायची गरज नव्हती. स्वयंपाकघरात बसून सगळं स्वयंपाकघरात काक्या घरभर ऐकू यायचं. ते भजन झाल्यावर मी आईला फोन केला, आई आत्ता जसराज गात आहेत का आणि हे भजन गायले का? आई म्हणाली हो. पुढचं भजन पण त्यांचं मी ऐकलं आणि मग दुसरे, तेव्हा माझे वडील हयात होते, म्हणजे ही गोष्ट 90 सालाच्या आधीची आहे नक्कीच. मी ते म्हणाले 30-35 वर्ष झाली. मी माझ्या आईकडे दुसऱ्या दिवशी गेले आणि मी काकांना म्हटलं की मला असं कसं ऐकू आलं काका, हे म्हणजे हे मला खरंच ऐकू आलं काका असं मला वाटतंय. काकांनी मला सांगितलं की तिथे विहीर आहे. विहीर हा नैसर्गिक जलाचा स्रोत आहे. माझ्या घरात स्वयंपाकघराच्या खाली विहीर आहे, हा पण नैसर्गिक जलाचा स्रोत आहे. आणि मध्यभागी असलेली नदी ही नैसर्गिक जलस्रोताची आहे. शुद्ध स्वर हे पाण्यातून वाहतात. हे जलाचे स्रोत जे आहेत विहिरींमधले, नदीमधले आणि माझ्या घराच्या विहिरीमधले, हे पाणी वेगळं असतं का? पाणी सगळं एकच आहे, ते नैसर्गिक निर्मित आहे. त्यामुळे हे शुद्ध स्वर वाहतात. माझ्या अंगावर खरोखर रोमांच आले होते की हे कसं काय शक्य आहे, पण हे मी स्वतः ऐकलं आहे म्हणून मी तुम्हाला हा अनुभव सांगू शकते. इतका खोल अनुभव वृश्चिक राशीला येऊ शकतो. कशामधला? अध्यात्मामधला. कारण वृश्चिक राशी गूढ ज्ञानाची राशी आहे आणि गूढ ज्ञान हे जलतत्वाच्या राशीत असल्यामुळे ॲब्सॉर्ब होणारं आहे, ते वरवरचं नाही. आणि त्याचा स्वामी जो मंगळ आहे हा महत्त्वाकांक्षी आणि अतिशय स्ट्रेट फॉरवर्ड ग्रह आहे. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आपण जी रास बघतो त्या राशीचा स्वामी, नक्षत्राचा स्वामी, चरणाचा स्वामी हे तिघही एकमेकाशी संधान असेल, उत्तम असतील, तर ही रास तिचं नैसर्गिक जे रूप आहे ते अतिशय समर्थपणे दाखवते. आता आपण जाऊया विशाखा नक्षत्राकडे. हे गुरुचं नक्षत्र आहे, माणसाच्या मनाच्या गाभ्यापर्यंत जाऊन पोचतात म्हणून मी तुम्हाला हा प्रसंग सांगितला.
अनेक नाटकीय चढउतार यांच्या आयुष्यामध्ये असतात आणि यांना पूर्ण भावनिकता हवी असते. हे चतुर्थ चरण जे आहे हे गुरुच्या नक्षत्रामध्ये चंद्राचा नक्षत्र चरण, म्हणजे त्या गाभाऱ्यातला देव जो आहे तो कर्क राशीचा चंद्र आहे. त्यामुळे अतिशय भावनिक आणि म्हणून पालन पोषण आईसारखं करणारं, पण त्याच्यामध्ये भावनेचे चढ उतार नाहीत, तर अतिशय स्ट्रेट फॉरवर्ड आणि प्रचंड महत्त्वाकांक्षी आहे. आणि गुरुचं नक्षत्र असल्यामुळे ज्ञानाची भूक आहे. गुरु हा ज्ञानातून तुम्हाला प्रगतीकडे नेणारा, शहाणपणाकडे नेणारा ग्रह आहे. तुमच्या कुंडलीमध्ये जर तुमचं वृश्चिक रास असेल, विशाखा 4 असेल, विशाखा 4च येतं वृश्चिकेत, तर तुमच्या कुंडलीचा मंगळ, गुरु आणि चंद्र हे तिघही ग्रह एकमेकाचे मित्र आहेत. त्यामुळे अप्रतिम परिणाम देतात जर हे तिघही कुंडलीमध्ये उत्तम असतील. यांना एन्व्हायरमेंटचं ॲनालिसिस फार पटकन होतं. म्हणजे कसं की समजा कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये स्वतःच्या कामासाठी हे गेलेले आहेत. आता अर्थात यांचा दबदबा असा असतो की लोक त्यांच्या फार जवळ जात नाहीत, त्यांना घाबरतात लोक. हे कायम संरक्षण देण्याच्या भूमिकेमध्ये असतात, म्हणजे कायम डिफेन्सच्या भूमिकेत असतात. आणि त्यामुळे एखाद्या मॉबमध्ये गेल्यावर त्यांना इंट्युशन येते की नाही, ही माणसं आपल्याशी सगळे चांगले वागणारे नाही आहेत, मग ते हात राखून वागतात. ही इंट्युशन सगळ्या जलतत्वाच्या राशींना आहे, कारण जे मी मगाशी सांगितलं, मनाची शुद्ध भावना ही जलामधूनच ॲब्सॉर्ब केली जाते. त्यामुळे यांच्यामध्ये हुशारी तर असतेच आणि धूर्तपणा असतो. धूर्तपणा म्हणजे डिफेन्स मेकॅनिझम. कुठलीही गोष्ट जर त्यांच्या विरुद्ध जाणार असेल तर ती त्यांना किंचित आधीच कुणकुण लागते. आणि तसंच जर एखादी गोष्ट काहीही झालं तरी करायचीच असं जर त्यांनी ठाम ठरवलं असेल तर जगातली कुठलीही शक्ती त्यांना थांबवू शकत नाही. कारण ही मंगळाची रास आहे आणि मंगळाची आणि स्थिर स्वभावाची, अष्टमातल्या गूढ ज्ञानाची आणि जलतत्वाची रास आहे. त्यामुळे इथे सगळीकडे रिजिडिटी आहे. स्थिर रास असल्यामुळे मुळातच ही कधीही आपल्या हुशारीशी कॉम्प्रोमाइज करत नाही. त्यांना जे वाटलेलं आहे ते मला खरंच वाटलं का, अशी शंका त्यांना येत नाही. मंगळ हा अतिशय स्ट्रिक्ट ग्रह आहे. त्याच्यामुळे त्यांचा धूर्तपणा चंद्राशी, मंगळाशी आणि गुरुशी जर हा चंद्र शुभयोगात असेल तर हा धूर्तपणा हा शहाणपणामध्ये गणला जातो. इथे लोक त्यांना धूर्त म्हणत नाहीत. किती शहाणपणाने वागली व्यक्ती. कुठेही डिफेन्स करताना मुळात ही सप्तमातून पुढे आलेली आहे, उदित गोलार्धात गेलेली रास आहे. त्यामुळे भांडणापेक्षा आपण आपला बचाव कसा योग्य पद्धतीने करायचा, डिफेन्स मेकॅनिझम कसं करायचं, कारण मंगळ हा मेकॅनिकल आहे, अतिशय तंत्रज्ञानाचा कारक आहे. त्यामुळे हे त्यांना खूप चांगलं जमतं. मैत्री भावना आणि प्रेमभावना यामुळे यांना खूप मित्रमैत्रिणी असतात. अर्थात वृश्चिक राशीच्या माणसांची सगळ्यांची मैत्री वगैरे होत नाही, शक्यच नाही. कारण एक तर ही खूप गूढ ज्ञानाची राशी आहे आणि संशय घेते, एक तर ती लांब राहते, आपणहून कोणाशी बोलायला जाणारी नाही. पण एकदा का मैत्री झाली की कशी कायमची होते बघूया. अनुराधा नक्षत्र. आता पुढचं जे नक्षत्र आहे ते चतुष्पाद नक्षत्र, म्हणजे त्याचे 4ही चरण वृश्चिक राशीमध्ये येतात. त्याचं नाव आहे अनुराधा. हे नक्षत्राचा स्वामी शनी आहे, पण याचं वैशिष्ट्य असं आहे की हे मैत्र गुणी नक्षत्र आहे, मैत्री करण्याचं. आणि मित्र म्हणजे सूर्य, याचं हे जन्म नक्षत्र आहे. त्याच्यामुळे सूर्य आला की तिथे प्रखर स्पष्टपणा आणि खरेपणा हा आलाच. आणि संगीताची देवता वीणावादिनी ही त्याची देवता आहे. त्यामुळे अनुराधा नक्षत्र असणाऱ्या वृश्चिक राशीच्या लोकांना संगीताची जाण असते. ही अष्टमातली रास आहे. गोष्टी शोधणं आणि लॉजिकल माइंडनी डीप थिंकिंग करणारी, गोल ओरिएंटेड, आपलं लक्ष फोकस्ड असणारी, कारण मंगळाची रास असल्यामुळे नेहमीच फोकस्ड काम करणं हे असतं. ही चंद्राची नीचीची रास, म्हणजे थोडी इंट्रोवर्ट माणसं असतात. पण चंद्राशी संबंधित रास आली, चंद्र हा प्रवासाचा कारक, त्यामुळे या राशीच्या लोकांना सुद्धा फिरायला आवडतं.
परंपरा पाळणं किंवा मागच्या लोकांनी असं केलं म्हणून असं करा अशी रूढी आहे, ह्या गोष्टींना यांच्या आयुष्यात महत्त्व नसतं. परंपरा पाळण्यापेक्षा सुद्धा कुठलीही गोष्ट क्रांतिकारी करणारे येथे, कारण ही रास ट्रान्सफॉर्मेशनची आहे, मागून पुढे चालणारी नव्हे. ज्या गोष्टी जुन्या आहेत, ज्या गोष्टी पारंपरिक आहेत, काळाच्या कसोटीवर त्या कशा खऱ्या उतरतील, त्याच्यात काय बदल केला पाहिजे, हे ट्रान्सफॉर्मेशन याच्या अनुराधा आणि ज्येष्ठा या नक्षत्रामध्ये प्रकर्षाने दिसतं. यांचा रूढीवर आंधळा विश्वास नाही. का नाही? एक तर ही मंगळाची रास आहे. मंगळाची रास असल्यामुळे सबमिसिव्ह, कोणाच्या तरी मागे जाणारी, हमका म्हणाला म्हणून हे असलं कधी नसतं यांचं. यांना पटेल तरच ते खरं. त्यामुळे बंडखोर रास आहे आणि प्लुटोची रास आहे, त्याच्यामुळे ह्यातून नवीन हे कायम असतं. वरवरच्या गोष्टी हे बघत नाहीत, खरं काय आहे त्याचा शोध घेणारी आहे. ही प्रॅक्टिकल माणसं आहेत आणि खोल विचार करणारी आहेत. अनुराधा हे मैत्रगुणी नक्षत्र असल्यामुळे तुमच्या मैत्रिणींमध्ये जर वृश्चिक रास अनुराधा असेल तर आठवून बघा, जेव्हा तुमची त्या मैत्रिणीशी ओळख झाली त्यानंतर काही महिने लागले चांगली मैत्री व्हायला. कारण अनुराधा हे शनीचं नक्षत्र आहे आणि शनी हा संशयी ग्रह आहे. त्यात तो अष्टमाच्या राशीत आला. त्याच्यामुळे जे काही खरं आहे त्याचा शोध घेतल्याशिवाय याला चैन पडत नाही. त्याच्यामुळे सतत शिस्तीने काम करणारी मंगळाची रास आणि सतत खरेपणा शोधणारी आहे. इथला शनी हा अतिशय सहृदय आहे. स्वतःच्या बुद्धीने स्वतंत्रपणे आणि लोकांना शो करणं हे मंगळाचं कामच नाही हो. तो लीडर आहे. तो एकला चलो रे, माझ्या मागे या नाही तर नका येऊ, माझं गोल आहे तिथं मी चाललो. मंगळ हा लीडर आहे. म्हणून शनीचं नक्षत्र आहे आणि मग ह्या नक्षत्रामध्ये बुध आणि मंगळ शुभ असतील तर हे नक्षत्र जे मंगळाच्या राशीचं आहे ते अतिशय उत्तम काम करतं. सर्व पॉझिटिव्हिटी जे काही असेल ते बदल पॉझिटिव्हली करायचे आणि पुढे जायचं. शनीचं नक्षत्र असल्यामुळे कंट्रोल्ड आहे आणि मंगळाची रास असल्यामुळे फोकस्ड आहे. त्यामुळे यांचा हेतू स्पष्ट असतो. उगाच काहीतरी विस्कळीत असं केलं तसं केलं, असं करायचं बरं तसं करायचं बरं, असं पण नाही करायचं, जाऊ दे केलं तर केलं, हे असलं नाही. त्यांनी जे काही ठरवलेलं असतं. वृश्चिक रास ही स्थिर रास आहे आणि मंगळाची, त्यामुळे स्ट्रेट फॉरवर्ड. आणि एकदा त्यांनी ठरवलं की काहीही झालं तरी ते पूर्ण करेपर्यंत ते कृतिशील राहतात. मंगळ हा क्रिएटिव्ह ग्रह आहे. यांची प्रगती शनीचं नक्षत्र असल्यामुळे 36 वर्षानंतर फास्ट होते. ही ट्रान्सफॉर्मेशनची रास आहे. त्यामुळे अर्थातच एकूणच वृश्चिक राशीमध्ये कुठलंही नक्षत्र असेल तरी खूप चढ उतार आहेत. वृश्चिक रास ही अष्टमातली रास असल्यामुळे नाकासमोर चालणारी, इकडे नाही तिकडे नाही, निवांत चाललंय छान सरळपणे, असं आयुष्य नाही आहे. हे अष्टमातली रास आहे. त्याच्यामुळे डिझॅस्टर मॅनेजमेंट ही त्यांना उत्तम येते. कारण आयुष्यात सारखेच बदल आहेत ना. आता सारख्या बदलाला तोंड द्यायचं तर आधीचं आहे ते रुटीन बदलणार आहे. त्यामुळे ट्रान्सफॉर्मेशन हा त्यांच्या आयुष्यातला अपरिहार्य आहे. अनुराधा नक्षत्राचे 4ही चरण या राशीमध्ये येतात. अतिशय शिस्त, संपूर्ण शिस्त आणि फोकस्ड काम करणारं हे नक्षत्र आहे. ह्याचा पहिला चरण हा मंगळाची रास, शनीचं नक्षत्र आणि सिंह राशीच्या रवीचं आहे. इथे शनी, मंगळ, रवी हे सगळं काम अतिशय डिटर्मिन्ड आणि डिसिप्लिन्ड. त्यामुळे क्रिएटिव्ह आणि डिटेक्टिव्हगिरी चांगली येते बरं का यांना. कारण ही अष्टमातली रास आहे, खालची गूढ, वर पृथ्वीच्या वर असलेली नाही. त्यामुळे हे मित्रत्वाचं चरण आहे. रवी याची देवता आहे, पण हे डिटेक्टिव्ह मात्र आहेच. म्हणजे त्यांच्या समोर असलेल्या गोष्टींच्या मागची खरी गोष्ट काय आहे हे त्यांना कायम शोधायचं असतं.
माणसांशी तपासून खोल नाती जोडतात. लोकांचं ॲप्रिसिएशन यांना मिळतं का? ॲप्रिसिएशन कोणाला मिळतं? राजाला. जो सार्वभौम आहे त्याला ॲप्रिसिएशनची गरज आहे. आपण सर्वसामान्य लोक, आपण रोजचं तुमच्या घरातच बघा, तुमची आई जर सिंह राशीची असेल ना, तर तिने केलेल्या स्वयंपाकाला तुम्ही नावाजलं नाहीत तर ते तिला आवडत नाही. चांगलं झालंय का त्याच्यावरती वडील सांगतात आम्ही जास्त खातोय म्हणजे चांगलं झालंय, हे उत्तर तिला आवडत नाही. खरं सांगा चांगलं झालं आहे का नाही, तिला टाळ्या वाजवणारे भाट लागतात, कारण तो रवी आहे. इथे रवीचं चरण आहे, त्याच्यामुळे यांना ॲप्रिसिएशन मिळतंच, कारण रास मंगळाची आहे आणि शिस्तप्रिय शनीचं नक्षत्र आहे. ही चंद्राशी संबंधित रास आहे. त्याच्यामुळे या कुंडलीमधला वृश्चिकेतला चंद्र जर बलवान नसेल, म्हणजे अशुभ ग्रहाच्या दृष्टीत असेल किंवा अस्तंगत असेल किंवा अशुभ ग्रहाशी युतीमध्ये असेल किंवा ग्रहणामधला असेल किंवा वद्य चतुर्थीच्या पुढचा जन्म असेल किंवा क्षीण चंद्र असेल किंवा हा क्षय तिथीतला चंद्र असेल, अनेक गोष्टी आहेत चंद्राला कमकुवत बनवणाऱ्या. असा जर चंद्र असेल तर ह्या व्यक्तींना अष्टमातली भावना असल्यामुळे डिप्रेशन येतं. ही माणसं अतिशय डायनॅमिक आहेत. डायनॅमिक म्हणजे काय? यांना कुठलीही परिस्थिती असू दे, हे कायम फिनिक्ससारखे उभे राहतात. यांना निराशा स्पर्श करत नाही. यांना जेलसी नसते, पण प्रगतीची प्रचंड लालसा असते. मंगळ हा लालसा असणारा ग्रह आहे, कारण तो महत्त्वाकांक्षी आहे. त्याला जनरल साधंसुधं नाही, त्याला लीडरशिपची गरज आहे, म्हणजे सगळ्यांच्यापेक्षा वेगळा आणि पुढे. त्याच्यामुळे ही माणसं डायनॅमिक असतात आणि यांचं व्यक्तिमत्व लोकांना आकर्षून घेणारं असतं. त्यामुळे लोक थोडी लांब राहतात. ह्यांना कळतच नाही मला का घाबरतात माणसं. मेष सिंह धनु राशीला माणसं घाबरतात. खरं म्हणजे त्या राशी अतिशय दुसऱ्या माणसाचं सगळं चांगलं करण्यासाठी झटणाऱ्या आणि कर्तव्य तत्पर राशी आहेत, ड्युटी बाउंड आहेत. पण त्या अग्नितत्वाच्या आहेत, त्यामुळे त्यांना खोटेपणा कुठेही जराही चालत नाही आणि म्हणून लोक त्यांच्या खरेपणाच्या वृत्तीमुळे त्यांना थोडेसे दबून असतात. म्हणून अनुराधा नक्षत्राला कळत नाही माणसं मला का घाबरतात. शनी आणि मंगळ हे कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे चांगले इंजिनियर हे होतात. अर्थात कुंडलीमध्ये अनुराधा नक्षत्राचा स्वामी शनी आणि वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ हे शुभ असले पाहिजेत. याचं दुसरं जे चरण आहे अनुराधा नक्षत्राचं, हे मंगळाची रास, शनीचं नक्षत्र आणि कन्येच्या बुधाचं चरण आहे. कन्या राशीचा बुध आणि मिथुन राशीचा बुध याच्यामध्ये काय फरक आहे? तर मिथुनेच्या बुधाला काहीही रुटीन नको आहे, तो लहान मुलासारखा सारखं नवीन हवं आहे. कन्येचा बुध आहे हा अतिशय परफेक्शनिस्ट आहे, प्रॅक्टिकल आहे आणि स्वतःच्या कामाच्या बरोबर कायम दुसऱ्याला मदत करणार आहे. इथे मंगळाची रास, शनीचं नक्षत्र, कन्येच्या बुधाचं चरण, त्यामुळे आपल्या अखत्यारीत असलेल्या कामामध्ये असं नियोजन करतात की कुठे नेमकं काय काम केलं म्हणजे काहीही गोंधळ न होता काम चांगलं सुरळीत होईल. ही मॅनेजमेंट याला उत्तम जमते. मंगळ हा मॅनेजमेंटचा ग्रह आहे, म्हणून तो लीडर आहे. इंजिनिअरिंग, IT, कन्स्ट्रक्शन ही याची क्षेत्र आहेत. शनी या कन्स्ट्रक्शनचा कारक आहे. हे अतिशय विचारी असतात. पण बुधाच्या, कन्या राशीच्या बुधाचं चरण आलं त्यामुळे प्रचंड संशय आणि चिकित्सक, अतिशय कुरकुर करणारे, खोलात शिरणारे, पण अस्वस्थच असतात. कन्या रास आहे ना, ही पृथ्वी तत्वाची रास आहे. जमिनीवर घट्ट पाय रोवलेली शेतकऱ्याची रास आहे, पण त्रिक स्थानातली आहे, दुःस्थान, षष्ठ स्थान आहे. आणि त्याच्यामुळे समाधान नाही आहे, सतत अस्वस्थपणा असतो. अर्थात अस्वस्थपणा असल्यामुळेच हे कायम परफेक्शनकडे जाऊ शकतात. हे असं आहे ना, चालतंय ही भाषा नाही. कन्या राशीला चालतंय काहीही नसतं. हे असं हवंय म्हणजे हे असंच असलं पाहिजे. मग त्या कन्या राशीचा बुध हा राशीचा स्वामी असो किंवा नक्षत्राचा स्वामी असो किंवा चरणाचा स्वामी असो, या बुधाचा हा मुख्य गुण आहे की हा अतिशय परफेक्शनिस्ट आहे.
म्हणून गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये सुद्धा असं होणार ना की एखादं काम ते करतायत, कुठेतरी लिडरशिपनी करतायत आणि असं काहीतरी करताना समजा कुठेतरी बाहेरगावी जाऊन त्यांना काम करायचं आहे, चंद्राशी संबंधित त्रास असल्यामुळे आणि कामात कायम पुढे असल्यामुळे हे दुसरीकडे जाऊन काम करायचं असू शकतं यांना. अशा ठिकाणी काम करायला गेल्यानंतर काहीतरी थोडंसं छोटंसं काहीतरी बिघडतं, कोणीतरी पाय घसरून पडतं म्हणा किंवा कुणाला तरी काहीतरी चक्कर येते म्हणा. आणि मग अशा अचानक येणाऱ्या अडचणीच्या काळामध्ये स्टेबल विचार करू शकणारी ही अनुराधा नक्षत्राची माणसं आहेत. हे मैत्रगुणी आहे, प्रॅक्टिकल अप्रोचचं आहे, त्यामुळे समानशीले व्यसनेषु सख्यम असे यांच्याच सारखे मित्र त्यांना मिळतात, त्यांनाच ते शोधतात आणि मग यांची अगदी जीवश्च कंठश्च मैत्री होते. हे डिटेल माहिती घेतल्याशिवाय कुठलंही काम करायला सुरुवातच करत नाहीत. उगाचच आपलं काम दिलंय, हातात घेतलंय, माहिती करून नाही घेतली, सुरू केलं, अडलं कुठेतरी, मग कुणाला विचारू की तिथे वेळ गेला, असलं यांना आवडत नाही. बुधाच्या राशीला ज्ञान पूर्ण असल्याशिवाय ते काम हातातच घेत नाहीत. शनीचं नक्षत्र असल्यामुळे चिकाटीने काम करतात आणि हा चरण कन्येच्या बुधाचा असल्यामुळे पूर्ण यश मिळेपर्यंत चिवटपणे काम करत राहतात. तिसरा चरण जो आहे अनुराधा नक्षत्राचा हा मंगळाची रास, शनीचं नक्षत्र आणि तुळेच्या शुक्राचं चरण आहे. इथे अष्टमस्थान ही काही नातेसंबंधाची रास नाही, ही गूढ ज्ञानाची. आणि इथे अनुराधा नक्षत्र हे मैत्रगुणी नक्षत्र असल्यामुळे मैत्री करणारी आहे, नो डाऊट. पण मैत्री करणारी असली तरी लोकांच्यामध्ये फार जाऊन मिसळणं यांना जमत नाही. पण हे जे तुळेच्या शुक्राचं चरण आहे, इथे गोंधळलेल्या लोकांच्या सगळ्या गदारोळामध्ये काम करणं हे यांना सहज जमतं. डिझास्टर मॅनेजमेंट उत्तम असते. शुक्र शनी हे मित्र आहेत. मंगळाची रास, शनीचं नक्षत्र, शुक्राचं चरण. तर शनी शुक्र मंगळ कुंडलीत कसे आहेत हे फार महत्त्वाचं आहे. उत्तम निगोशिएशन्स, तुळेचा शुक्र असल्यामुळे डिप्लोमॅटिक आणि अतिशय रस घेऊन काम करणारे, खरे रिलेशन्स जपणारे. वृश्चिक रास रिलेशनची रास नाही आहे, कारण ती अष्टमातली रास आहे, मंगळाची आहे, स्ट्रेट फॉरवर्ड आहे, निर्णयाप्रमाणे डायरेक्टली वागणारी आहे. पण तुळेच्या शुक्राचा चरण इथे शनीच्या नक्षत्रात आल्यामुळे अतिशय स्ट्रिक्टली आपली सगळे नातेसंबंध व्यवस्थितपणे जपणारं हे नक्षत्र चरण आहे. चौथं चरण जे आहे अनुराधा नक्षत्राचं हे मंगळाची रास, शनीचं नक्षत्र आणि वृश्चिकेच्या मंगळाचंच चरण आहे. इथे सगळा शनी मंगळाचा मामला आहे, सगळं डिसिप्लिन, डिटर्मिनेशन सगळं आहे. चंद्राशी संबंधित रास आहे, अष्टमातली रास आहे, त्याच्यामुळे चंद्र इथे प्रेमात खूप खोल जाणार आहे. असं म्हणतात वृश्चिक राशीच्या लोकांना त्यांच्याशी जे नवरा बायको जे असतात, वृश्चिक राशीचा नवरा किंवा बायको असतील तर यांच्या प्रेमाचं वादळ असतं, कारण ही अष्टमातली रास आहे. आणि त्यांच्याकडे सेक्स अपील हा जास्त आहे नेहमीच. आता प्रत्येक राशीला सेक्स अपील कसं आहे हे वेगवेगळं आहे. मंगळ हा सेक्स ड्राईव्ह आहे आणि ही अष्टमातलीच रास असल्यामुळे यांच्याकडे सेक्स ड्राईव्ह जास्त असतो, त्याची त्यांना जाण असते आणि भावनिकता असते त्याच्यात, कारण ही जलतत्वाची राशी आहे. आणि मग इथे अष्टमस्थान हे आयुष्याचं ट्रान्सफॉर्मेशन करणारं स्थान आहे. इथे मनाचा संबंध आहे, मंगळाचं रास असल्यामुळे थेटपणा आहे आणि इथे हे वृश्चिकेच्या मंगळाचंच चरण असल्यामुळे हे हिलिंगकडे जातं. म्हणून नॅचरल फिजिशियन जे मानसोपचार करतात असे असतात. ॲस्ट्रॉलॉजीचं ज्ञान ज्यांना चांगलं आहे, कारण ही खोल ज्ञानाचीच रास आहे, ही स्थिर रास आहे आणि चरणस्वामी पण तोच आहे. त्याच्यामुळे मंगळाचे सगळे गुण, स्ट्रेट फॉरवर्डनेस, गोल ओरिएंटेशन, गती, मस्क्युलिन शक्ती, चंद्राचा मित्र असल्यामुळे खोल भावना, हे सगळं या अनुराधा नक्षत्राच्या चौथ्या चरणामध्ये येतं. आत्तापर्यंत आपण जी नक्षत्र बघतोय ना, एक ढोबळमानाने असं लक्षात घ्या की अश्विनी ते अश्लेषा हा जो पहिला ग्रुप आहे, म्हणजे मेष ते कर्क, ही नक्षत्र
रजोगुणी नक्षत्र आहेत. मघा ते ज्येष्ठा हा जो मधला 9 नक्षत्रांचा ग्रुप आहे ही सगळी तमोगुणी नक्षत्र आहेत. आणि मूळ ते रेवती हा जो पुढचा 9 नक्षत्रांचा ग्रुप आहे जो संपूर्णपणे मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा, रेवती हे संपूर्ण उदित गोलार्धातल्या राशींची नक्षत्र आहेत. त्यामुळे ही नक्षत्र सत्वगुणी आहेत. याच्या पुढचं नक्षत्र आहे ज्येष्ठा. हे ज्येष्ठा नक्षत्र पण वृश्चिक राशीमधलं चतुष्पाद नक्षत्र आहे. अनुराधा नक्षत्राचा जो एक स्ट्रिक्टनेस आपण पाहिला, कारण मंगळाची रास आणि शनीचं नक्षत्र. आता याच्या पुढचं जे चतुष्पाद नक्षत्र आहे वृश्चिक राशीमधलं ते आहे ज्येष्ठा. याचं चिन्ह आहे कुंडल किंवा तावीज किंवा छत्री. आणि याचा प्राणी आहे काळवीट. काळवीट हा प्राणी कसा आहे म्हणजे नर, सांबार. सांबर जे असतं ना ते नर, तो काळवीट. ह्याची नजर तीक्ष्ण असते आणि भेदक असते. त्यामुळे वृश्चिक रास ज्येष्ठा नक्षत्राची जी माणसं असतात ना यांच्याकडे बघितलं ना की ही आरपार बघतायत असं वाटतं, तीक्ष्ण नजरेने. कारण काळवीट जे आहे हे जरी हे हरणा इतकं कोमल हृदयाचं नाही, हा नर आहे, चपळ आहे, पण तरीही हा कायम संशयी असतो. आपल्या प्रोटेक्शनचे विचार ह्याच्या मनात सतत असतात. तशा या ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना सतत स्वतःचं प्रोटेक्शन बघायचं असतं. ही अष्टम स्थानातल्या वृश्चिक राशीचं हे चतुष्पाद नक्षत्र आहे. आणि याचे चरण स्वामी आहेत धनुराशीचा गुरु, मकरेचा शनी, कुंभेचा शनी आणि मीनेचा गुरु. याच्यामध्ये बुधाच्या क्वालिटीज आहेत, कारण ज्येष्ठा नक्षत्राचा स्वामी आहे बुध. बुधाच्या क्वालिटीज काय आहेत तर ह्या कम्युनिकेशन उत्तम आहे, फारशी भावनात्मकता नाही, कष्टाळू आहे, स्वयंपूर्ण आहे, क्रिएटिव्ह आहे. मंगळाची अष्टमातली रास असल्यामुळे डिटेक्टिव्हगिरी यांच्यामध्ये आहे. मंगळाचं राशीमध्ये बुधाचं नक्षत्र असल्यामुळे 32 वर्षानंतर, साधारण 32-35 नंतर प्रगतीकडे जाणारं, अतिशय प्रोटेक्टिव्ह आणि मंगळाच्या राशीत असल्यामुळे जोडीला ॲग्रेसिव्ह, मला कमी लेखू नका हे त्याचं बोलणं असतं. हे बुधाचं नक्षत्र आहे आणि ज्येष्ठा नक्षत्राचा अवयव आहे जिव्हा म्हणजे जीभ. त्यामुळे जिभेवरती विंचू आहे ज्येष्ठा नक्षत्राच्या. जंगलाच्या म्हणजे फॉरेस्ट रेंजर अशी कामं यांची असतात. यांची क्षेत्र गूढशास्त्रात पारंगत असतात. चांगले हेर असू शकतात. फारसं भटकणं यांना आवडत नाही. हे चांगले फॉरेस्ट रेंजर होतात, तसेच चांगले संगीतकार होतात, चांगले लष्करी अधिकारी, कारण मंगळाच्या क्वालिटीज त्यांच्यात आहेत. परत बुध आणि मंगळ, ज्येष्ठा नक्षत्राचा स्वामी बुध आणि राशीचा, वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ, असं कॉम्बिनेशन झाल्यामुळे मेडिकल सायन्सचं उत्तम नॉलेज असतं. आणि मंगळ हा हत्यार, बुध हा मेडिकल सायन्स. षष्ठात जर असेल तर हे चांगले सर्जन होतात. परत हे अष्टमातल्या राशीचं नक्षत्र आहे, त्याच्यामुळे थेट स्पिरिच्युअलिटीकडे जाणार आहे आणि शीघ्रकोपी मंगळासारखे. आपण याच्या चरण स्वामीप्रमाणे बघूया, कारण आपण पाहिलं आहे की राशीचा स्वामी हे जर समजा मंदिराचं प्रवेशद्वार असेल तर नक्षत्राचा स्वामी हे त्या मंदिराच्या गाभाऱ्याचं प्रवेशद्वार असतं आणि चरण स्वामी जो असतो तो त्या गाभाऱ्यातला देव म्हणजे महत्त्वाचा असतो चरण स्वामी, ज्याच्यावरून पराशर ॲस्ट्रॉलॉजीमधली जी नवमांश कुंडली काढतात तिला सूक्ष्म कुंडली किंवा आत्म्याची कुंडली म्हणतात, ती या चरण स्वामीवरून काढली जाते. त्याच्यामुळे आपण आता प्रत्येक नक्षत्र, हे जे ज्येष्ठा नक्षत्र आहे हे नक्षत्र चतुष्पाद आहे, तर याचे 4ही चरण कसं काम करतात हे डिटेल बघूया. याचा पहिला चरण म्हणजे मंगळाची रास, बुधाचं नक्षत्र, ही गोष्ट कॉमन. इथे धनुराशीच्या गुरुचं चरण, मगाशी आपण बोललो त्याप्रमाणे.
आता धनुराशीचा गुरु आहे आणि मंगळाची रास आहे, त्यामुळे यांची राशीशी मैत्री आहे. गुरु आणि मंगळ हे मित्र आहेत. यांना शो आवडत नाही, मात्र एवढी गोष्ट नक्की आहे. कशाचा शो करणार? अष्टम म्हणजे जमिनीखालची रास आहे, त्यामुळे यांना शो आवडत नाही. आणि म्हणून त्यामुळे या माणसांचं, ही माणसं इंट्रोवर्ट असतात असं वाटतं. ही कशी आहेत बुवा, काही कळत नाही असं लोकांचं मत असतं. एखादा प्रश्न समोर आला त्यांच्या, हे मंगळाची रास आहे, सोडून देणं त्यांच्या स्वभावात नाही. बुध बुद्धीचा कारक, मंगळ स्ट्रेट फॉरवर्ड, प्रश्न सोडवणारा, लढवय्या ग्रह, त्यामुळे तो प्रश्न सुटेपर्यंत अस्वस्थ असतात. कम्युनिकेशनचा कारक बुध आहे, हे मनातलं दुसऱ्याला सांगतात, कारण हे बुधाचं नक्षत्र आहे. जरी वृश्चिकेत असलं तरी वृश्चिक राशी स्थिर राशी आहे आणि स्थिर रास आणि मंगळाची रास आणि त्यात ते अष्टमातली रास, त्याच्यामुळे ते स्वतःचं ऐकतात फक्त, दुसऱ्या कोणाच्या म्हणण्याला महत्त्व नाही आणि ते दुसऱ्याचं ऐकत पण नाहीत. ही कानाची रास नाही आहे, ही स्थिर रास आहे. बुध हा मिथुनेचाही स्वामी आहे. ज्येष्ठा नक्षत्राचा जो बुध आहे हा मिथुनेचाही स्वामी आहे, कन्येचाही स्वामी आहे. त्याच्यामुळे इथे धनुराशीच्या चरण स्वामीमध्ये हे कम्युनिकेटिव्ह असतात. मिथुनेसारखे सारासार विचार न करता कधी कधी पटकन निर्णय घेतात आणि मग अडचणीत येतात, पण प्रगतीकडे यांना जायचं असतं. याच्यामध्ये इंद्र ही पाण्याची देवता आहे. एक गोष्ट, मायथॉलॉजिकल स्टोरी अशी आहे की इंद्र हा गौतम ऋषींच्या बायकोशी त्यांनी संबंध ठेवले आणि मग त्याला शाप मिळाला. अर्थात शाप मिळाला की तुझ्या प्रायव्हेट पार्टचे तुकडे होतील, शरीरापासून लांब जातील. मग त्या देवी मातेने त्यांना उशाप दिला की तुला स्पेशल काहीतरी सेक्शुअल अट्रॅक्शन, ही स्पेशल गोष्ट तुझ्याकडे असेल आणि म्हणून वृश्चिक रास ही स्पेशली ही सेक्शुअल रास म्हटली जाते. अन्न वस्त्र निवारा ह्या जशा माणसाच्या 3 प्रमुख गरजा आहेत, तशी सेक्स ही पण गरजच आहे. त्यात लपवण्यासारखं काय आहे? लपवण्यासारखं असतं तर ते आपल्या ऋषीमुनींनी लिहिलंच नसतं. ते नसेल तर पुनरुत्पादन होईल का? माणसाचा वंश पुढे वाढेल का? त्याच्यामुळे याच्यात शांतम पापम काही नाही, हे सरळ सरळ ज्ञान आहे. म्हणून ह्या राशीमध्ये सेक्शुअल अट्रॅक्शन जास्त आहे. हे त्यांना पण माहीत असतं की आपल्यामध्ये ते अट्रॅक्शन आहे. दुसरं जे चरण आहे ते मंगळाच्या राशीमध्ये, बुधाच्या नक्षत्रामध्ये, मकर राशीच्या शनीचं, तिघही मित्र म्हणजे बुध आणि शनी मित्र आणि अष्टमस्थानाचं शनीशी चांगलं नातं आहे. मग इथे एक मात्र बघा की मंगळ बुध शनी शुभ आहेत ना, आणि चंद्रावर कोणाची दृष्टी आहे. हे मंगळाचा संबंध शनीशी आल्यामुळे सरकार आणि डिफेन्स, जनरल, शनी हा मिलिटरीचा जनरल आहे आणि मंगळ त्याच्या हाताखालचा सेनापती आहे. त्यामुळे हे लोक सरकारी नोकर असू शकतात, IAS, IPS असे असतात. हे जर पॉझिटिव्हिटीकडे असतील तर हे उत्तम. जर निगेटिव्ह झाला हा चंद्र, म्हणजे मगाशी आपण पाहिलं तसं हा चंद्र क्षीण चंद्र आहे, हा अस्तंगत चंद्र आहे, हा ग्रहणातला चंद्र आहे, शुद्ध चतुर्थी ते वद्य चतुर्थी सोडून पुढच्या 15 दिवसातला पुढच्या पक्षातला वद्य पक्षातला चंद्र आहे. तर हा चंद्र जरा कमी बलवान, निर्बली होतो आणि मग माणसं चुकीच्या मार्गाने जाऊ शकतात. तिसरं जे चरण आहे बुधाचं नक्षत्राचं, म्हणजे मंगळाची रास, बुधाचं नक्षत्र आणि कुंभ राशीच्या शनीचं चरण, इथे लोकाभिमुख होतं. डिफेन्स तर आहेच, स्वतःच्या संरक्षणासाठी डिफेन्स असतोच, काळवीट त्याचं चिन्ह आहे. पण त्याच्या जोडीला इथे कुंभ राशीचा शनी आल्यामुळे हे लोकाभिमुख आहे, म्हणून लोकांच्या सुरक्षिततेसाठी गोष्टी करतात. नवीन काळाप्रमाणे सामाजिक रिफॉर्मसाठी झटतात. रिसर्चची बुद्धिमत्ता असते. यांना ही ट्रान्सफॉर्मेशनची रास असल्यामुळे माहितीमध्ये पण बदल होत असतात आणि बदल समाजाने ॲक्सेप्ट करावे यासाठी लढतात आणि ते बदल समाजाला ॲक्सेप्ट करावे लागतात.
राजा राममोहन रॉय यांनी सतीची चाल बंद केली त्यावेळेला त्यांना कमी त्रास झाला असेल का? धर्म मार्तंड म्हणवणारे लोक आपण पाहिलेले आहेत मराठी सिनेमे आपापल्या मुलींना सतीसाठी चितेवर ढकलून देत असत आणि त्यांचा आक्रोश ऐकू येऊ नये म्हणून ढोल पिटत असत. ही अमानुषता तेव्हाही होती. जगाच्या पाठीवर माणूस हा अनादी अनंत काळ वेगळा नाही, तसाच आहे. त्याच्यामध्ये सिव्हिलाइज्ड जसा जसा होत गेला, सुसंस्कृत होत गेला, त्याच्या धर्माच्या ज्ञानाने तो परिपक्व होत गेला, तसतसा माणूस चांगलं वागायला लागला. पण आताही आपण बघतो ना, हा तर कलियुगाचा काळ आहे, पण माणसं सगळ्या प्रकारची आहेत. सत्वगुणी आहेत, रजोगुणी आहेत, तमोगुणी आहेत. माणसासारखी वागतात, राक्षसासारखी वागतात, अजून काहीतरी भयंकर वागतात. हे सगळे गुण पहिल्यापासून माणसामध्ये. नाविन्य काही नाही आहे या काळामध्ये. फक्त आताचा काळ राहूचा आहे, कलियुग राहूचा आहे, त्याच्यामुळे मीडियाचा आहे. म्हणून एवढी टाचणी पडली तरी जगभर दिसते, सगळ्यांना कळते. म्हणून आपल्याला वाटतं अरे काय चाललं आहे या काळात. असं काही नाही आहे. अनादी अनंत काळ माणूस तसाच आहे. सिव्हिलायझेशनमुळे अष्टमातली ही रास सिव्हिलाइज्ड झाली की बदल घडवते. राजाराम मोहन रॉय, महात्मा फुलेंसारखी माणसं सोशल रिफॉर्म करतात आणि हे सोशल रिफॉर्मची ही जी कुंभरास आहे, ही राशीचा स्वामी असो, नक्षत्राचा स्वामी असो, चरणाचा स्वामी असो, तिथे तिथे सगळीकडे नॅचरली सोशल रिफॉर्म करतात, समाजाच्या उन्नतीसाठी झटतात. हे सर्व काळांमध्ये दिसतं. कारण आपण शिकतो ही ॲस्ट्रॉलॉजी माणसाचा अभ्यास आहे. माणूस सगळीकडे सारखाच असतो. याच्यानंतर तिसरं जे चरण आपण आता हे जे बघतोय याच्यात अजून काय दिसतं तर हा नेटवर्क सर्कलच्या रासमध्ये लढणारा माणूस आहे आणि त्याच्यामुळे तो अंतिम माणसाच्या चांगल्याकडेच नेतं. मग चौथं चरण येतं जे मंगळाची रास, बुधाचं नक्षत्र आणि मीनेच्या गुरूत जातं, म्हणजे ट्रान्सफॉर्मेशनमधनं अंतिम सत्याकडे, जे स्वतःचा आनंद शोधणार आहे अशा मोक्षाच्या नक्षत्र चरणाकडे जातं. इथे मंगळाची रास आणि अतिशय उत्तम ज्ञानी अशा गुरुचं नक्षत्र चरण आहे. यांना फायटिंग ॲबिलिटी शारीरिक उत्तम असते. कारण मंगळ हा मस्क्युलिन शक्ती आहे. मार्शल आर्ट्स शिकणारे हे लोक असतात. स्वतःच्या मार्गाने संशोधन करून प्रगती करणारे असतात. अर्थात वृश्चिक रास ही थोडीशी मिस्टिरियस रास आहे, गूढ आहे, पण ती मोक्ष त्रिकोणातली आहे, त्याच्यामुळे स्पिरिच्युअलिटीकडे जाणारी आहे. हा चेंज माणसामध्ये होतो. मी जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा जे 4 तत्व सांगितले त्याच्यामध्ये मोक्ष त्रिकोणाच्या राशी या जलतत्वामध्ये येतात. या ॲब्सॉर्प्शन आहे यांच्यामध्ये आणि इंट्युशन पण आहे. त्याच्यामुळे या अष्टमातल्या राशीमध्ये सगळ्या नक्षत्रांमध्ये जे काही चरणस्वामी काम करणार आहेत, या चरणस्वामींमध्ये ट्रान्सफॉर्मेशनची ऊर्जा आहे. ज्या जुन्या गोष्टी आहेत त्यातून काहीतरी नवीन घडवणं आणि त्यातून प्रगतीकडे जाणं. का? कारण वृश्चिक राशी मोक्ष त्रिकोणातली आहे. प्रगती म्हणजे शारीरिक नाही, रजोगुणी नाही, तर ही सत्वगुणाकडे नेणारी स्पिरिच्युअलिटीमधली प्रगती ही वृश्चिक राशीमध्ये दिसते. कारण ही मोक्ष त्रिकोणातली रास आहे. अतिशय गूढ आहे, तुम्हाला विचार करायला लावणारी आहे, पण तेवढीच आवडणारी आहे. थोडी भीतीदायक आहे कारण मंगळाची आहे, स्ट्रॅटॅजिकल आहे, पण मैत्रीची आहे. अनुराधा नक्षत्र तर मैत्रीचं नक्षत्र आहे. त्याच्यामुळे नक्की ती कशी आहे हे ऐकायचं तर तुम्हाला परत परत एपिसोड बघावा लागेल. इतकं पटकन समजणार नाही आहे, कारण हे गूढ ज्ञान आहे. माझा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकनवर प्रेस करा. परत परत तुम्हाला किती एपिसोड ऐकायला मिळाले तर तुम्हाला मजाच येईल. आपण ह्यानंतर पुढे जाणार आहोत धनु राशीकडे. ही रास सगळ्यांच्या आवडीची आहे कारण ती तुमच्या शिक्षकाची आहे. बरोबर आहे ना?
पुढच्या एपिसोडची वाट पहा. बाय बाय.